परमेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी। रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी। तो हा विठ्ठल बर्मा, तो हा माधव बर्मा, तो हा विठ्ठल बर्मा, तो हा माधव। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। हा विठ्ठल बर्मा, तो हा माधव बर्मा, तो हा विठ्ठल बर्मा, तो हा माधव बर्मा। बहुत सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। बहुत सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तू हा विठ्ठल बर्मा, तू हा विठ्ठल बर्मा, विठ्ठल बर्मा, तो हा माधव बर्मा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बापूर कुमार बापूर कुमार बापर कुमार देवीवर
तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत मी पतित कीर्तिवाणो कायमी पतित कीर्तिवाणो कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धाराया जन जीव उद्धराया जन जन देवा उद्धराया जन जन देवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म गुणाचारी नाम विठोबा गुणाचार्य नाम विठोबाचे गुणाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धारया जन जड जीव उद्धराया जन जळ देवा उद्धराया जन जळ देवा मने गुण चंदनाचे अंगी मने गुण चंदनाचे अंगी मने गुण चंदनाचे अंगी मने गुण चंदनाचे अंगी ऐसे तुम्ही जोडी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन मने गुण चंदनाचे अंगी मने गुण चंदनाचे मने गुण चंदनाचे अंगी मने गुण चंदनाचे ऐसे तुम्ही जोडी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धारया जन जड जीव अवतारा जन जळ देवा उद्धराया जन जळ देवा विठोबार कुमाई पार कुमारी कुमार कुमाई पार कुमारी पार घुमाई पार कुमार 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 विठोबा तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव आ
उद्धारायाच जड जीव उद्धारायाच जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उदरायाचन जड जीव जड जीव जड जीव उदरायाचन उद्धारायाचन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा विठ्ठल विठ्ठल ताड़ी ताड़ी वाह भजन ताड़ी छत्रपती शिवाजी महाराज की जय। सनातन हिंदू धर्म की गो माता की भारत माता की धर्मवीर संभाजी महाराज की बोलो रे भाई सब संतन की राम सदा शिवाय नमः पार्वती पते हर हर तुम्ही संतमाय बाप कृपावंत तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जळजीव वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जळजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण
उद्धारया जन जडजीव महायोगपीठे तटे भीमरथ्यम परम पुंडरीकाय दातुमिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम् अलङ्काप्रिरम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजः स्फुरन्दिकप्रदेशं विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं हे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभात गुरुदेव वन्दे भगवन्तो पुनः पुनः सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दम् अतपापरुन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये ही सर्वमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आगते जननी देवाची आगते जननी देवाची मोते भुवन पावनी नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो देवी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःखभंजन मारुती नंदन हे दुःखभंजन मारुती नंदन सुनलो देवी पुकार विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संत चुडामणी स्वामी गजानन तयाचे महिमान ऐका ता योग योगेश्वर आची एक जाना शेगा विचाराना गजानन तयाची ए पायी ठेवा ताशीर तरी वाल पार भवाब्दीचा गणुदास म्हणे आली पर्वणी घ्यावी ती साधोनी प्रयत्नात योग योगेश्वर आची एक जाना शिगा विचाराणा गजानन ब्रजजन प्रियतम बालमुकुंदम श्रीराधारमणम हरे हरे जय
जय श्री राधारमण हरे हरे श्री राधा रानी की जय जय गोपाल कृष्ण भगवान की जय जय जेने हा धर्म जीत विलाची बडी तो संभाजे जाण नवाडे अवतरला जायची कुडी तया छत्रपतीची आचरण तळी साष्टांग नमन करीत असो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भारत माता की जय गो माता की जय बोलो रे भाई सब संतन की जय श्री सांब सदा शिवाय नम पार्वती पते हर हर महादेव सगळ्यांनीच हात वर केले बुवा काही काहींनी असे केले तेवढेच आहे का तुमचे हात वर नाही जात बहुतेक ज्यांचे हात याच्यापेक्षा वर आता जात नाही त्यांचे मग पुढच्या जन्मात तिथं पंढरपूरला त्या मंदिरे घाटात पाहतो ना आपण चंद्रभागेच्या बरेच लोक बसलेले सकाळी सकाळी आंघोळीला गेले की मग ते दिसतात करा एकदा मोकळे हात पुंडली कवरदा हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमंत श्री आदि शक्ती मुक्ताबाई सनातन हिंदू धर्म की गो माता की भारत माता की वाह विठ्ठल चला तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धरा या कारण उद्धारा या जन जळ जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायातील थोर उपासक 3 जगद्गुरूपैकी एक असलेले कोण महाराज माहिती आहे आपल्याला पण उजाळा देतो एक आद्य गुरु शंकराचार्य दुसरे जे आहेत कृष्णम वंदे तिसरे जे आहेत ते जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी आपले सगळ्यांचे जगद्गुरु तुकोबाराया महाराजांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातील परिचयाचा संतपर प्रकरणातील सुंदर असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे बरं सेवेचं निमित्त काय पुण्य पुनीत पावन अशा आपल्या या जळगाव मेहरून या ठिकाणी सज्जनांनो सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं सुंदर असं नियोजन आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आजची ही 6व्या दिवसाची चिंतनरूपी सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने माझ्या वाटेला श्री विठ्ठल मंदिर संस्थान येथे सद्गुरू हरिभक्तपरायण वैकुंठवासी झेंडूजी महाराज बेडीकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्त्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय आमचे प्रवीण दादा खर्चे हरिभक्तपरायण सुनील भाऊ या सगळ्यांच्या माध्यमातून सगळे गावकरी आपल्या परिसरातील नगरवासी सगळ्यांच्या माध्यमातून तुमचा निरोप अर्थात ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली कार्यक्रमाला उपस्थित सगळे हरिभक्तपरायण आदरणीय महाराज मंडळी आहेत दररोजचं अन्नदान आहे आज ज्यांच्याकडे संत भोजन होतं असे हरिभक्तपरायण रतनदादा पाटील त्यांच्याकडे आजचं संत भोजन होतं कार्यक्रमाला उपस्थित हरिभक्तपरायण आदरणीय आमचे चांगले मित्र आमच्यावर नितांत प्रेम करणारे नवनाथ महाराज आहेत आहे की नाही असे फोन करून नाही परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते सतत संपर्कात आहे हरिभक्तपरायण आदरणीय गुरुतुल्य असलेले ज्ञानेश्वर महाराज वाघ आहेत शास्त्र विशारद गायन त्यांचं आहे महाराज काय पाहावं लागते गोड आवाज हरिभक्तपरायण आमचे परम मित्र आदरणीय गोड आवाजाचे धनी सोपान महाराज आहेत हरिभक्तपरायण प्रवीण दादा आहेत आणि सगळी तुम्ही हरिभक्तपरायण आदरणीय महाराज मंडळी जगन्नाथ महाराजांवरती श्रद्धा प्रेम आणि निष्ठा ठेवणारी सगळी आपण सगळी महानुभाव मंडळी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित आहात सज्जनांनो ज्ञानोबरांच्या ग्रंथराज ज्याला म्हटलं त्या ज्ञानेश्वरीचा विचार आपण आपल्या विचारात घेतला हा फार महत्त्वाचा विचार आहे कारण व्यासपीठाचं नेतृत्व हरिभक्तपरायण आदरणीय आमचे पंढरीनाथ महाराज कोराळा बाजार महाराजांकडे आपण दिलेलं आहे असं सुंदर नियोजन मृदंगाची साथ करणारे हरिभक्तपरायण आदरणीय आमचे राजू महाराज आहेत सगळ्यांच्या चरणारविंदी नमस्कार करतो सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठल आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे आज काय आहे महाराज आज माघ शुद्ध दशमी आज जे 3 जगद्गुरूपैकी एक मी सांगितले जगद्गुरू आपले सगळ्यांचे लाडके जगद्गुरू तुकोबार आहे
हा, जगद्गुरु तुकोबरायांना खरं म्हणजे गुरूंचा साक्षात्कार आज झाला. हा. गुरूंचा साक्षात्कार आज जगद्गुरु तुकोबरायांना झाला. तो दिवस फार मोठा दिवस आहे. आजच्या दिवसाला फार महाराज महत्त्व त्या ठिकाणी आहे. देऊला खूप मोठा कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून सज्जनांनो, आजच्या सेवेकरता जो अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. हा. काय महाराज जगद्गुरु तुकोबराय सामान्य आहे का? म्हटले नाही. तुकोबरायांचा जन्म आहे की अवतार आहे? म्हटले अवतार आहे. नामदेव महाराजांचा अवतार आहे. ज्ञानोबरायांचा अवतार आहे. आईसाहेब मुक्ताईंचा अवतार आहे. जे अष्टादश संत वारकरी संप्रदायाने आपल्याला दाखवली. म्हणजे तसे तर 52 संत आहेत, पण 7 संतांचं भजन आपण गातो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, हे 7 संत आणि 2 संतांचं भजन प्रमाण आपण मानतो. ते म्हणजे ज्ञानदेव, तुकाराम, किंवा त्याला आपण म्हणतो ज्ञानोबा, तुकाराम. हे भजन प्रमाण मानतो आपण. वारकरी संप्रदायाचे पाईक स्वतःला म्हणून घेतो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, कपाळाला अष्टगंधाचा टिळा. महिन्याच्या 2 एकादशा 24-12 महिन्याच्या झाल्या आणि 5 पर्व काळ. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र, हे 5 पर्व काळ आणि 20 या सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये याची उपासना आपण करतो. आपण पाईक आहोत संप्रदायाचे म्हणून आपल्याला हे मानावंच लागेल. या सगळ्या अष्टादश संतांचा जन्मनी त्यांचा काय आहे? जगन्नाथ महाराजांचा काय आहे? अवतारच आहे. महाराज ज्यांचे सोहळे साजरे होतात त्यांचा जन्म नाहीच, त्यांचा काय आहे? अवतार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा काय आहे? आजी काय आहे? अवतार आहे. ज्ञानोबरायांचा काय आहे? तुमचा आपला काय आहे आजी? म्हणा अवतार आहे. नाही का? अवतार नाही. बरोबर. आपला जरी जन्म असला तरी दिसायला काही काही अवतारी आहे आजही, की ज्यांना गावामध्ये एखाद्या ठिकाणी या श्रीमद भागवत कथेचा विचार आपल्या विचारात आपण घेतला याची सुद्धा जाणीव नाही आहे. अजून असे महानुभाव काही काही, त्यांना काही घेणं देणं नाही महाराज. असू द्या. आज फार महत्वाचा दिवस आहे, पण त्याचबरोबर एक अत्यंत दुःखद घटनाही घडली आहे की नाही. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा अपघाती यांचं निधन झालं आणि ते आपल्यातून सगळ्यांतून निघून गेले. या ठिकाणी पक्षाची भूमिका नाही, पक्ष कुठलाही असो, पण तुम्हाला सांगू, एक प्रतिस्पर्धी असून जमणार नाही महाराज. त्याला पर्याय म्हणून दुसरा पाहिजेच. एक सत्तेत आहे तर दुसरा विरोधात असलाच पाहिजे, नाहीतर मग ते समन्वय साधल्या जात नाही. म्हणून राजकीय क्षेत्रातील एक चांगलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांची उणीव सदैव त्या खुर्चीला राहील, खुर्ची वाट पाहत राहील आणि त्या खुर्चीला परत तसा माणूस भेटणार नाही. म्हणून महत्त्वाचा विषय आहे, ते आपल्यातून गेले. एक दुर्दैवी घटना घडली महाराज. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून त्यात काय महाराज, माणसाचं कधी काय होईल सांगता येत नाही. मनुष्य घरून निघाला म्हणजे तो घरी परत जाईल याची काही शाश्वती नाही. आपल्याला असं वाटतं हो की आपण पोहोचू, ते शक्य नाही, सांगताच येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून भरोसाचा काही नाही, क्षणाचा नाही. महाराज म्हणतात क्षणभंगूर नाही भरोसा. मग म्हणून हे सगळं तोडा आणि या सावध व्हा आणि भजनाला लागा. त्याकरता जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज यांचे अवतार आहेत. चला पुढे. म्हणून जगद्गुरु तुकोबरांचा जन्मनी त्यांचा अवतार आहे. त्यांचा देह तुमच्या आमच्यासारखा साधारण पंचमहाभूतात्मक देह नाही. जर तसं असतं तर 700-725 वर्ष झाली. आजही ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा आम्ही आळंदीला मोठ्या थाटात साजरा करतो. जर त्यांचा देह साधारण पंचमहाभूतात्मक असता तर त्यांच्या समाधीमध्ये चालू असलेलं भजन कधीच बंद पडलं असतं. जर त्यांचा देह साधारण पंचमहाभूतात्मक असताना दादा, तर तुकोबारायांना सदेह वैकुंठाला जाता आलं नसतं. म्हणून त्यांचा देह तुमच्या आमच्यासारखा साधारण पंचमहाभूतात्मक देह नाही. सांगू पुढे जाऊन, सांगतो ऐका. हे जगद्गुरु तुकोबराय सामान्य नाही. म्हटले हे कोण आहेत? म्हटले हेच त्या ठिकाणी अमरीश आहे. हे जगद्गुरु तुकोबराय कोण आहे?
चौयुगाचा भक्तनामा असं म्हटलंय ना. मग 4 युगांचं सांगावं लागेल. 4 युग कोणते? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि चौथं कोणतं आहे? कलियुग. प्रत्येक युग परत्वे तुकोबाराय आहेच महाराज, आलेच. हा. मग जेव्हा जेव्हा आले तुकोबाराय त्यावेळेला तुकोबारांना भगवंताचं दर्शन झालं. मग अंबरीश असताना सुद्धा त्यांना भगवंताचं दर्शन झालं. खरं म्हणजे श्रीमद भागवता व्यतिरिक्त जे 10 अवतार आपल्याला भगवंताचे पाहायला मिळतात ते फक्त अंबरीशासाठीच आहे. हे 10 अवतार. 24 अवतार वेगळे आहे महाराज, ते श्रीमद भागवत सांगते. त्याचं कारणही वेगळं आहे. तसं तर एका कल्पामध्ये भगवंताचे कितीतरी अवतार होऊन जातात, आहे की नाही. जे चतुर्युगी असते ना, युगांची चतुर्युगी म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे यांचे स्वतंत्र वेगवेगळं आयुष्य आहे. हे सगळी जे युग आहे 4, हे युग 4ही मिळून एक महायुग होते. आणि असे 71 महायुग झाल्यानंतर, ऐकताय ना तुम्ही, असे 71 महायुग झाल्यानंतर एक कल्प. आणि असे किती कल्प? असे 100 कल्प झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. मग या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात भगवंताचे किती अवतार? म्हणून त्याचे अनंत अवतार घेसी भक्ता कारण आहे. पण 24 भागवत सांगते श्रीमद भागवत ग्रंथ. आणि आपण 10 पाहतो असे मच्छकच्छ वगैरे. चला पुढे. म्हणून हे 10 अवतार भगवंताचे आहे अंबरीशा करता. ते तुकोबाराय सामान्य नाही महाराज. तेच तुकोबाराय, तिथून त्यांचं महाराज भगवंताशी डायरेक्ट कनेक्शन आहे. कशा करता आले, का आले, देव कशा करता त्यांना पुढे पाठवलं वगैरे हा संवाद आहे. त्याच्या अगोदर असं आहे की भगवंताच्या श्वसनातून त्या ठिकाणी योग प्रगट झाला. वेद त्याला म्हणतात. त्या वेदाचे झाले 4 भाग. वेदाचे किती भाग झाले? 4. आणि या वेदातलं तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता कोण पुढे सरसावेल? म्हणून युग परत्वे एक व्यास झाले. हे जे चतुर्युगी आहे ना, चतुर्युगी बदलली म्हणजे व्यास बदलतात. म्हणून आताचे जे व्यास आहेत ते कृष्ण द्वापायन व्यास आहेत. ज्यांच्या मुखातून आपण पूज्यपाद शुकदेवजी परीक्षितीला जे कथा सांगतात हे ऐकतो ना, ते कृष्ण द्वापायन व्यास, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कथा पोहोचली. असे प्रत्येक युगामध्ये व्यास बदलतात, त्यांची वेगवेगळी नाव आहेत. चला पुढे. म्हणून हे व्यास झाले. ऐकताय ना तुम्ही सगळे की झोपले? म्हणून हे व्यास झाले. हे कृष्ण द्वापायन व्यास, यांच्या माध्यमातून 18 पुराणांची रचना झाली. हे 18 पुराण म्हणजे आहे काय म्हटले महाराज? हा वेदाचा सारच आहे. हे 18 पुराण म्हणजे वेदच आहे. पण हे वेदही जनसामान्यांना 18 पुराणांच्या माध्यमातून तेवढे रचून व्यासांना शांती लाभत नव्हती. ते म्हटले माझ्या असमाधानाचं कारण काय आहे? मग तेवढे श्रीमद भागवत महापुराण रचल्या गेलं. प्रेम जात ठसठसून भरलंय भगवंताविषयी. बरं, मग 18 पुराणं झाली तरी सुद्धा जनसामान्यांना हे कळणार नाही. म्हणून त्या श्रीमद भागवतावर त्यातील 11 स्कंदातील जे 31 अध्याय आहे त्याच्यावर माझे नाथ महाराज पुढे आले आणि ते म्हटले मी काहीतरी करू का? मग नाथ महाराजांनी केलं. काय केलं म्हटले? नाथ भागवत. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रश्न आहे, त्या प्रश्नाची उत्तर देण्याकरता संत सदैव सज्ज झाले. त्याकरता त्यांचा अवतार हे पटवून देतोय तुम्हाला. ऐकताय ना तुम्ही? मग नाथ महाराजांनी महाराज तसं केलं. त्याच्यानंतर माझे जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नाहीत. तुकोबारायांनी महाराज जे नामदेव महाराजांचं उरलेलं काम आहे, जे प्रल्हादाचं राहिलेलं कार्य आहे, जे अंबरीशाची भक्ती बाकी होती, ते सगळं या ठिकाणी तुकोबाराय म्हणून आले आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तरी 4 लाख अभंग होती. तेवढे झाले का? आले का? नाही. मग 4 लाख बाकी होते जेव्हा नामदेवराय गेले तेव्हा. म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा असे जगद्गुरु तुकोबाराय सामान्याने त्यांनी काय केलं? हा सगळा वेदाचा सार जे 6 शास्त्रात आहे. 6 शास्त्र कोणती? शास्त्र किती? 6. कोणती? सांख्यशास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. या उत्तर मीमांसा शास्त्रा म्हणजेच त्या ठिकाणी त्याला काय म्हणावं? वेद. आणि हा वेदाचा सार सगळ्याचा सगळा काढला. जनसामान्यांना हे काय करणार आहे?
तरी सुद्धा ज्ञानोबारांनी सुद्धा कमालीचे प्रयत्न केले. त्यांनी भगवंत प्रत्यक्ष गीतेत जे बोलले ते माझ्या ज्ञानोबारायांनी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी सामान्य ग्रंथनी तुम्ही वाचताय. तुम्हाला माहिती आहे आपल्याला आपल्या प्रपंचात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आहे. देते ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी उत्तर. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी सामान्याने ज्ञानोबारा आपल्यासोबत बोलतात. ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा. महाराज म्हणतात एक तरी ओवी एक तरी ओवी अनुभवावी आणि मग बघा काय मजा आहे. ज्ञानोबारा आपल्यासोबत बोलतात, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देतात. अरे अनुभव असं म्हणतात जे जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत नाही, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत नाही, पण जे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत सुद्धा नाही. सामान्य ग्रंथ आहे का नाही, म्हणून असा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबारांनी तो वेदाचा सारच आहे. म्हणजे गीतेतलं तत्वज्ञान वेदच आहे, ते वेदाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ते ज्ञानोबारांनी आपल्या समोर ठेवली आणि माझ्या तुकोबारायांनी तेच वेदाचं सार म्हणून त्यांचा गाथा आपल्या समोर ठेवला. आणि महाराजांनी त्या ठिकाणी वर हात करून सांगितलं. काय सांगितलं? वेदाचा तो अर्थ आम्हाला माहिती आहे. म्हणून तेच ज्ञानोबारांनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. जे आम्ही सांगतो ते वेदशास्त्र बारी. अरे वेदशास्त्र हात वर करून उभे आहे, हे सगळं त्यातलंच आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. विचारा हरिपटाला काय करू नये वायातू दुर्गमा न घाली म्हण काय करावं. हरिमुखे म्हणा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ना हरिपटात, म्हणून हरीचा पाठ आहे, म्हणून नित्य पाठात घ्या असा त्याचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल म्हणून माझे जगद्गुरु तुकोबर आहे, त्यांचा जन्मनी त्यांचा काय आहे, त्यांचा अवतार आहे. आणि असे असलेले अवतारी जगद्गुरु तुकोबर आहे. त्या अवताराचं कारण काय म्हटले, काय कारण आहे? अहो त्यांच्या येण्याचं प्रयोजन आहे. तुम्ही आम्ही इथं आल्यानंतर ठरवत बसत नाही काय करायचं ते. आपण ठरवतो काय ताई? ताई हा 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 आता 26 जानेवारी झाली. आजची किती तारीख आहे महाराज? 28. म्हणजे काल होती 27, त्याच्या अगोदर 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. बरं त्याचा अर्थ काय होतो? त्या दिवशी काय झालं तुम्ही नका सांगू ना हो. त्या दिवशी काय झालं म्हटलं? त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारतातल्या माणसाला त्याचा विचार त्या ठिकाणी मांडण्याची, त्याचा विचार प्रदर्शित करण्याची खरं म्हणजे त्या दिवशी सुरुवातच झाली. विठ्ठल त्या दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी आपली घटनाच लागू झाली ना महाराज. आपले विचार लागू झाले. आतापर्यंत होते का? नाही. आपण बंधनात होतो. तेव्हापासून मोकळं आझाद. आणि म्हणून त्या दिवसाला स्मरणात घेऊन त्याची आठवण करावी लागते. काय काय आपल्या या मातीसाठी, या देशासाठी, या देशाला माय म्हणतो आम्ही, या मायेसाठी आपल्या प्राणाची रक्ताची आहुती देणारे महान देशभक्त या मातीत होऊन गेले. म्हणून त्यांना आठव म्हणून त्यांचं लक्षण आपल्या विचारात घ्यावं लागते, त्यांचं चरित्र विचारात घ्यावं लागते आणि आठवावं लागते. हा का आठवावं लागते? अरे हा देश सामान्य नाही, सामान्य नाही हा देश. या देशातली स्त्री सामान्य नाही, या देशातला पुरुष सामान्य नाही. अरे या देशातली ती स्त्री आहे, या देशातली ती स्त्री आहे जिने अशा मुलाला जन्म दिला की त्याने देशातल्या माणसासाठी रक्त सांडलं, यात नवल नाही. त्याने देशातील माणसासाठी, परिवारातल्या लोकांसाठी रक्त सांडलं, यात नवल नाही हो. त्याने या मातीसाठी रक्त सांडलं, हे महत्वाचं आहे. म्हणून जे देशासाठी रडले ते अमर हुतात्मे झाले. मग यांना घडवणारी कोण आहे? जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धरी. म्हणून माय महत्वाची आहे, कारण संस्काराचं बीजारोपण आई करत असते महाराज.
काय बीजारोपण केलं छत्रपतींच्या आईनं, काय बीजारोपण केलं भगतसिंग चंद्रशेखर आझाद, काय बीजारोपण केलं सरदार वल्लभभाई पटेल. वा, हे पुत्र जन्माला आले त्याचं कारण आहे आई वडील. हे संस्काराचं बीजारोपण तिथून महाराज पेरल्या जाते, होत असते, आणि मग ते परंपरा असते, पिढी जात चालत राहते. असं मायेचं आणि मुलीच्या जीवनामध्ये ते संस्कार असणं ठेवणं हे मायेच्या हातात आहे, आईच्या हातात आहे. तिने ठरवलं तर होऊ शकते. आताच ठरवलं का तिने? आऊसाहेब जिजाऊ दिसतात छत्रपतींचे आहे म्हणून छत्रपती घडले हे दिसतात, आता नाही. तुम्ही जर पुराणात गेले तरी सुद्धा आपल्या पाहायला मिळेल. काय काय पाहायला मिळेल? पुराणात सुद्धा पाहायला मिळेल की अशा माता होऊन गेल्या. म्हणून नारी की निंदा मत कर यारा, नारी की निंदा मत कर यारा, नारी रतन की खान है और इस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान है. म्हणून या नारीपासून जन्माला आले शुक भीष्म हनुमान. हे सामान्य नाही. एवढं कशा करता सांगतो? याच माझ्या देशात, ज्या देशात या स्त्रियांमुळे एवढे महानुभाव त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, त्या स्त्रियांची अवहेलना व्हायला लागली. आपल्या भुसावळ जवळचं गाव साखरी फेकरी, साखरीच ना, तिथं 2 मुलींना विहिरीमध्ये ढकलून दिलं. हे काय डोक्यावर पडले का लोक? काय विचारधारा आहे बघा बरं. आणि त्याच्या अगोदर मी कीर्तनाला इकडे जातो, जामनेर तालुका चिसखेड नावाचं गाव. 8वीत जाणारी मुलगी शाळेत गेली. काय या गाव गुंड्यांनी तिला महाराज पकडलं, तिच्यावर अत्याचार केले, तिला खाली पाडलं. कशी बशी ती स्वतःला सावरत घराकडे येत होती, तिला परत खाली ओढलं, खाली पाडलं आणि फार मोठ्या दगडानं तिचा चेहरा ठेसला. सांगा हो, काय वृत्ती आहे आणि कुठं चालली विचारधारा? आणि कधी म्हणता येईल मग आपल्याला की आम्ही या भारतात राहतो? अरे नाही हो, आपला भारत असा नाही. आपला देश कसा आहे? म्हटले हा देश कसा आहे? ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का. इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गयना. फक्त शब्द म्हणण्यापुरते राहिले महाराज. काय महाराज पान, जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने, दुनिया को तब गिनती आई. बघा, अंतारों की भाषा भारत ने, देताना दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था. धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. खरंच ना, कठीण होतं ते. कारण आता विज्ञानाला जे शोध लागताय, जसं हे लाईटीचा शोध, हा 13व्या शतकात यादवकालीन भाषा माझ्या ज्ञानोबारांनी तेव्हाच लावून ठेवलेला आहे. मग तया उदकाचे नियावेशे, प्रगटले तेज लखलखीत जैसे, ते विद्यू माझी असे सलील काही. ज्ञानोबाराय म्हणतात या विजेचा शोध तेव्हाच त्यांनी सांगितला पाण्यामध्ये वीज आहे. सामान्य ज्ञानोबाराय यांना आता लागला शोध. दुनिया को तब गिनती आई, तारों की भाषा भारत ने, देताना दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था. धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. सभ्यता जहाँ पहले आई, आली ना सभ्यता ताई? सभ्यता जहाँ पहले आई, जहाँ पे जन्मी पहले कला, अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला. म्हणजे पूर्ण जे जग विश्वातले लोक आहेत ते आपल्या मागे आले, आपण समोर आहे. कशामुळे? साधू संतांमुळे आपण पुढे चालायला लागलो. कारण त्यांनी वाट दाखवली जी सरळ आहे, सुलभ आहे आणि आपल्या उद्धाराची आहे. बघा ना, संस्कृतीचा ठेवा आपल्या समोर ठेवला. एका ठिकाणी असं म्हटलंय, डोईचा पदर आला खांद्यावर. तो का आला होता खांद्यावर? भगवान कृष्णाच्या प्रेमामध्ये ते तल्लीन झाले म्हणून तो डोईवर असतो. डोई म्हणजे काय? डोकं. म्हटलं डोकं त्याची पहिल्यापासूनची जागा आहे, पण तो खसरला आणि खाली आला खांद्यावर. तेव्हापासून काही महिलांच्या खांद्यावरच राहिला, तो वरच नाही जात. त्यांची काही चूक नाही. मधल्या काळात साड्यांना पदरच नाही आले नवनाथ महाराज. साड्यांचे पदरच नाही महाराज, बिना पदराच्या साड्या आल्या. इथं महाराज कीर्तनामध्ये आल्यानंतर आपल्या डोक्यावर पदर असलाच पाहिजे. त्याचं कारण आहे, आपण भगवंताचे सगळे काय आहोत? आपण भगवंताचे महाराज अंश, आपण अंशी आहोत. आपल्याला अंशापर्यंत पोहोचायचं आहे. ममैवांश जीव लोके, महाराज म्हणतात सगळे माझे आहेत. भगवंत म्हणतात आणि भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. भगवंत म्हणजे आपला पती आहे.
आपला खरा पती कोण आहे? देव आहे. कारण तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्वा घटी राम सर्वस्य चाहम ऐसा हृदयामध्ये मी रामू. महाराज म्हणतात मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि मग हा प्रत्येकाच्या हृदयात आहे त्याला आपण म्हणतो आत्मा. म्हणता ना महिला मंडळी की तुम्ही आत्मी म्हणता? नाही, आत्माच. स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. विठ्ठल जसा जडीस्थळी भरला असा तो आत्मा सर्व घटात आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरोनी उरला जराजारी, हरुणी उरला चराचरी. ओ देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नटला नाना परी. ओ देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. म्हणून घटाघटात देव नटला नाना परी. कुठं उरला महाराज? सगळ्या दूर भरला, सगळ्याच ठिकाणी भरला, कच्च भरला. आणि दिसतो तो, पण त्याकरता तशी दृष्टी लागते. म्हटले तशी दृष्टी कशी? म्हटले ज्या दृष्टीत काम नाही अशी दृष्टी. जिथं काम नाही, जिथं क्रोध नाही, तिथं देव आहे महाराज. ती दृष्टी गजानन बाबांकडे आहे. म्हणून तर त्यांच्या अंगावर वस्त्र नाही. ऐकताय ना तुम्ही? समजत असेल तुम्हाला. म्हणून त्यांच्या अंगावर वस्त्र नाही. पूज्यपाद शुकदेवांची आहे म्हणून तर त्यांच्या अंगावर वस्त्र नाही. सैरा जिथं वस्त्र आहे तिथं वासना आहे, आणि जिथं वासना आहे तिथं देव नाही. विठ्ठल विठ्ठल आला खांद्यावरी असा त्याचा अर्थ आहे. मग त्यांचा तो भाव होता म्हणून खांद्यावर आला. आपला कोणता आहे? आपला तर तो पती आहे बापा. आपला पती म्हणजे सगळ्यांचा अधिपती तो आहे. तो कोण? जगाचा मालक. तो कोण आहे? कोण आहे ताई? पती आहे. आणि घरातला आहे? घरातले पती नाही का? मग खरे पती कोणते आहे? तेच खरे पती आहेत. ते भेटे, त्यांची भेट होईपर्यंत हा काय आहे महाराज? निमित्त आहे. यांचाही पती कोण आहे? तोच आहे ना महाराज. सगळ्यांचा पती कोण आहे? परमात्मा आहे. हा काय म्हटलं महाराज? सगळ्यांचा पती कोण आहे? परमात्मा आहे, देव आहे. आपण सगळे त्याच्या बायका आहे की नाही? म्हणून आपण त्यांच्याकडे जाण्याचा धावा केला पाहिजे. खरे पती आले की मग मातीतच आपल्यासारखा मातीत मिळणारा पती त्याचं काय काम? खरा दिसल्यावर खोट्याचं काम राहत नाही. ही पती आहे. चला पुढे. म्हणून आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. हा ठेवा आपल्यापर्यंत संतांनी पोहोचवला. या देशासाठी रक्त सांडणारे पुत्र या मातीत जन्माला आले. म्हणून भगवंताच्या कुठल्याही कार्यात येत असताना सगळ्या नियमांचं पालन करत आपण ते जोपासले पाहिजे. ते नियम त्याकरता संतांनी अवतार धारण केला. याच करता अवतार धारण केला जगद्गुरु तुकोबरायांनी. इथं आल्यानंतर ठरवावं लागतं जीवाला. कारण जीवाचा पंचमहाभूतात्मक देह आहे, पण संतांचा पंचमहाभूतात्मक देह नाही महाराज. त्याच्यामुळे ते इथं आल्यानंतर ठरवत बसत नाही काय करायचं ते. त्यांचं कसं आहे? त्यांची जागा ठरलेली आहे, त्यांची कामाची वेळ ठरलेली आहे, किती दिवस थांबायचं ते ठरलेलं आहे, आणि कधी निघून जायचं तेही ठरलेलं आहे. या उलट आपल्यासारखे लोक त्यांची वाट पाहत बसलो. ज्ञानोबा तुकोबा कधी येतील, मुक्ताबाई कधी येतील, आमचा उद्धार करतील. त्यांच्या येण्याचं प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे? घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार धुमाधराया कारण, अवतार धुमाधराया कारण, अवतार धुमाधराया कारण,
जड जीव अवताराया जना जड जीव जड जीव वा वा भजन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव जड जीव जड जीव उदराया जड जड जीव जड जीव अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन वाजवूनच घ्या एक तर मग द्या वाजवून नाही आपण थांबणारे महाराज आहे हात दाखवा गाडी थांबवा आहे की नाही? म्हणून काय तुम्हाला काय वाटलं फार सिरियस चालू आहे आज? तसं नाही पण थोडंसं कसं आहे दिवसभर कथा आणि मग काय महाराज हे आमच्यासोबत आलेले आदरणीय आमचे दोन्ही हेमंत महाराज आहे की नाही हेमंत भाऊ म्हणून आकाश आहे हे सगळी मंडळी निंबोरा स्टेशनची आहे तिथं कथा चालू आहे आणि ते काय झालं रात्री पाऊस आला त्याच्यामुळे जो धर्ममंडप आहे ना तो कापडी पूर्ण तो कापड वला होऊन गेला खाली सगळं गेलं होतं मग ते कसं काय जमणार म्हणून आमची कथेचा जो निर्धारित वेळ आहे ती निर्धारित वेळेत ट्रेन आलीच नाही म्हटले मग ती 4 तास उशिराने येत आहे मग काय पुढे लोटल्या गेले ते तसं महाराज जशी कथा संपली थोडं 2-1 ठिकाणी चहा घेतला फक्त आणि इकडे आलो म्हणून असं आहे संध्याकाळपर्यंत आणि मग त्याच्यामुळे रात्री कीर्तन माळेगावला होतो तिथून घरी आला 1:30 आता तुम्ही म्हणसाल तुमचं कशाला सांगता होत नव्हतं घेतलं कशाले पण हे महत्त्वाचं आहे म्हणून असू द्या म्हणून मी अगोदरच सांगत नव्हतो महाराज असं आहे पण बघा तर महत्त्वाचा विषय हा आहे की जास्त असे बसू नका तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी असं आहे की नाही महाराज तुम्हाला वाटलं तर बोलू शकता तुम्ही मध्ये आपला संप्रदाय फ्रीडम देणार आहे इथं काही कोणाला असं बंधन नाही एखाद्याच्या गुडघ्यांचा त्रास आहे मोकळे सोळा पाय एखाद्याला झोप आली झोपा उद्यापासून चादरा आणा मस्त तिथं गाद्या टाकून तुम्ही झोपून ऐकू शकता काय आपला संप्रदाय फ्रीडम देतो सकळांशी येते यारे 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 तुका म्हणे नाही हा तुका म्हणे नाही पुढे काय म्हटलं तुम्ही विठाला आमची ही मंडळी एकदम अशी अगदी निकटची आहे बरं हे बघा एकदम शब्द तिकडचा जातो आमच्या भागात सगळी ही गोड मंडळी आहे ज्ञानोबा महाराज आमचे गुरुतुल्य शिबिरामध्ये मी लहान असताना वार काय दिवस होते आठवतात म्हणून मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो काय दिवस बदलतात बुवा म्हणून हा संप्रदाय आहे महाराज जिथं गुरु हयात असताना शिष्याला मोठं स्थान भेटते आहे की नाही गुरु आहे शिष्याला मोठं स्थान भेटते वारकरी संप्रदायाची क्रांती आहे गुरु हयात असताना शिष्य गुरुपदाला जातो हे ज्ञानोबारांपासून आपल्यापर्यंत पोहोचली जो अनुग्रह अर्थात जगद्गुरु तुकोबाराला आज काय झाला अनुग्रह आजचा अनुग्रह दि जगद्गुरु तुकोबाराला स्वप्नामध्ये महाराज बाबाजी चैतन्य त्या ठिकाणी बोध करतात त्यांना मंत्र देतात आणि पावशेर तुपाची मागणी करतात बघा हा काय दिवस आहे ते त्यांची म्हणजे बघा ज्ञानोबा तुकाराम एकनाथ नामदेव संप्रदाय परंपरा वेगळी आहे आता मी थोडं तुमच्याकडे येतो महिला मंडळी ज्ञानोबाराय कोण्या संप्रदायाचे आहे सांगा बरं एक गुरु परंपरेचा अभंग आहे नित्य पाठातला आहे तिथल्या तिथेच आहे नाथ संप्रदायाचे कोण्या संप्रदायाचे आदिनाथ सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य म्हणजे मच्छिंद्राने बोध गौरक्षाचे आदिनाथ भगवान म्हणजे देवादिदेव महादेव आणि त्यांचे पहिले पटशिष्य म्हणजे मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्रनाथ कोण? ते विष्णूचा अवतार आहे. म्हणजे हे भगवती पार्वतीला गुह्य ज्ञान सांगत होते आणि भगवती झोपली. मग ते ज्ञान वायाला जाऊ नये म्हणून श्रीहरी विष्णू आले. त्यांनी मत्स्याच्या पोटी ते श्रवण केलं आणि मग महादेव उठले. त्यांनी पाहिलं शब्द हवेत तरंगताय, ज्याला सांगतोय तो झोपला. श्रोता श्रोता झोपतच असते आहे की नाही. पार्वती झोपली, आपण का झोपू नये? असंच ना. असू द्या, चला पुढे. मग महाराज हे शब्द कुठं जाता म्हणून त्या दिशेचा वेध घेऊन त्रिशूळ सोडला. तो त्रिशूळ सोडला आणि तो कानाचा छेद करून गेला. तेव्हापासून नाथ संप्रदायातील महानुभाव कान फाडतात. हे परंपरा आहे. ही त्यांच्यापासून कुठे गेली? मच्छिंद्र तयाचा. मग मच्छिंद्राने बोध गौरक्षनाथ, पुन्हा गौरक्ष उडीला, पुन्हा श्रीहरी विष्णू गहनी प्रसादे, निवृत्तीनाथ, पुन्हा महादेव. आहे ना महादेवाचा अवतार. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानदेवासार सोसविले. पुन्हा निवृत्तीनाथांकडून ज्ञानोबारायण पर्यंत. ज्ञानोबाराय कुणाचा अवतार? विष्णूचा. म्हणजे एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, अशी या संप्रदायाची परंपरा आहे. ती मोडीत काढली कोणी? म्हटलं ज्ञानोबारायांनी. आणि तुमचा आमचा बहुजनांचा विचार करून हा संप्रदाय तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवला. याच करता त्यांच्या येण्याचं कारण आहे महाराज. ती ध्वजा आपल्या खांद्यावर घेतली. पंढरपुरा नेईन गुडी माझ्या जीवीची आवडी रे, पांडुरंगी मन रंगले रे. त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. हे ज्ञानोबरायांचे उपकार. मग तुकोबरायांचं काय झालं? म्हटले ते चैतन्य संप्रदायाचे. त्याच्या अगोदर नाथ बाबा कोण्या संप्रदायाचे आहे सांगा बरं? नाथ बाबा हा एक गुरु परंपरेचाच अभंग आहे. जो का निर्गुण निराभास, जेतून उद्बल ब्रह्मास, आदी नारायण म्हणते त्यास, तो सर्वांचा आदी गुरु. आणि मग जनार्दन शिष्य, जनार्दन शिष्य परंपरा. हा ही परंपरा आहे. मग जनार्दन स्वामी कोण झाले? नाथ महाराजांचे गुरु झाले. जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामी नाथ महाराजांचे गुरु आहे. पण बघा, जरी संप्रदाय परंपरा वेगळी असली तरी मतभेद नाही. ते नाथ महाराज जनार्दन महाराजांचे शिष्य असताना सुद्धा ज्ञानोबारांना गुरु म्हणतात. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले आणि श्रीगुरु भेटले ज्ञानदेव. ते म्हणतात माझं पुण्य फळाला आलं आणि मला श्रीगुरु म्हणून ज्ञानोबाराय भेटले. म्हणजे ते यांना संत मानतात, गुरु मानतात. संप्रदाय भिन्नता असताना सुद्धा अलीकडच्या काळामध्ये दोन संप्रदाय भिन्न माणसं एका बस स्टँडवर जर आली तर एकामेकाकडे पाहत नाही, अशी पाहत. मी म्हटलो काय असं का पाहता? म्हणे महाराज तो आपला नाही, ते आपले नाही. म्हणजे आपण काय सरळ आलो का? नाही. कशाला भेद करता? त्यांनी नाही केला मग आपण का करायचा? परंपरा तर त्यांच्यापासून आपल्यापर्यंत पोहोचली. मग ते नाही महाराज, त्यांना गुरु मानावं. काय मोठं अंतकरण आहे. ते म्हणतात माझं पूर्व पुण्य फळाला आलं म्हणून ते दत्त संप्रदायाचे नाथ महाराज, हे नाथ संप्रदायाचे ज्ञानोबाराय आणि चैतन्य संप्रदायाचे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचं असं झालं, एकदा ते झोपलेले असताना झोपेमध्ये त्यांना चिंता लागून राहिली होती. गुरुविन ज्ञान व्यर्थ जाय, काय करायचं? गुरुविन कोण दिखावे बाट, कोण दाखविल वाट? गुरुशिवाय ज्ञान शोभा देत नाही महाराज. महाराज ते काय कामाचं? महाराज म्हणतात कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे. सर्व काही शोभून दिसेल पण कुंकूच नाही तर मग काय? तिच्या शृंगाराला महत्व नाही, तसं जीवनात गुरूंचं स्थान असणं फार अत्यंत महत्वाचं आहे. चला पुढे. म्हणून महाराज त्यांना साक्षात्कार झाला स्वप्नामध्ये साक्षात्कार असा झाला की बाबाजी चैतन्य भेटले आणि त्यांनी महाराज बोध केला. ते सांगायला लागले मला जेवायला दे. म्हटले काय? पावशर तूप. भोजना मागती तूप पावशर.
सत्य सद्गुरु राय कृपा माझ अभंगच आहे परंपरेचा. परिणाय घडली सेवा काय ते म्हणतात, सेवा मागितली, सेवा नाम भक्तीच आहे महाराज. जे नवविधा भक्ती आहे, नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्म निवेदनम, हे नवविधा भक्ती आहे. सेवा नाम भक्ती. भज सेवायाम. सेवा या शब्दाचा अर्थात सेवा या शब्दाची निर्मिती भज धातूपासून झाली, म्हणून भज सेवायाम. भज सेवायाम. जसं या धर्म मंडपात कुठलीही केलेली, कुठलं काम केलेलं ती सेवाच आहे, म्हणजे भक्तीच आहे. तसं ती भक्ती केली. आणि म्हणून मला स्वप्नामध्ये सेवा माझ्याकडून घेतली आणि स्वप्नातच सेवा करून घेतली, पण स्वप्नात पूर्ण होईल कशी? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. मग पुन्हा स्वप्नातून जागे झाले गुरुदेव. मग पुन्हा त्यांना कळालं की अरे हे तर स्वप्न होतं, तो अनुग्रह दिवस आजचा म्हणून सांगतो. पुन्हा शांत बसले. मंद शीतल असा वारा आला. पुन्हा झोप लागली. शांत. बघा आपल्यालाही लागते की नाही? करा बरं डोळे बंद करा. मस्त शांत वारा येतो. आला शीतल शांतीचा वारा, तेने सुख झाले आसे. लागते का झोप? महिला मंडळी डोळे बंद करा. वा 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 निंबोनीच्या. आणि झोप तर पटकन येते ना हो, क्षणार्धात झोप येते, त्यात काय. असं आहे हे. निद्रा राणी आहे. दोन अवस्था आहे, निद्रा आणि समाधी. या दोन अवस्थेतून माणसाला कधीच जाग करू नये. आता निद्रा म्हणजे कोण? ही कुंभकर्णाची कोण आहे? पत्नी आहे. तिने देवाला सांगलं होतं, जिथं तुझी कथा तिथं मी जाऊन बसील, मी तुला काही श्राप देत नाही बापा. पण तुझी कथा जिथं चालू असेल ना, तिथं श्रोत्याच्या जवळ बसलीच म्हणून समजा. म्हणून श्रोत्याला पहिल्यांदा काय होते? मिस कॉल. मी येते आहे. मग येता येता थोडी थोडी हळूहळू ढाडे ढाडेन केतुले नाही एक वेळे एकदाच येऊन टेकतेच आहे की नाही. म्हणून समजून चालायचं, जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत घरी तुमचं बसून चित्त लागणार नाही. आणि पाप जर आहे तर ते तुम्हाला कीर्तनात बसू देणार नाही. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून बाबाजी मग पुन्हा स्वप्न पडलं. मग काय? पुन्हा कोण जाग केलं महाराज? नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, आणि सवे नारायणे घेऊन या. मग तुकोबराय म्हणतात, मला नामदेव महाराजांनी स्वतः येऊन जाग केलं, आणि सोबत कोण होतं? नारायण प्रत्यक्ष देवानंच जाग केलं. आणि देवानं सांगितलं, हे बघा, हे जे माझ्या सोबत आहे नामदेव महाराज, हे तुम्हीच आहे, हे कार्य पूर्ण करायचं आहे. आणि मग तिथंच महाराज मंत्र तर मिळालाच होता. मंत्र दिला राम कृष्ण हरी. उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. एवढा बा काय महाराज. आणि मग तिथून त्यांची वाट सरळ सुलभ झाली. ते म्हणतात, नाही नाही नाही, आता मला जे पाहिजे, जे हवं ते मिळालं. असे माझे जगद्गुरु तुकोबराय, त्यांचा आज अनुग्रह दिन. विठ्ठल विठ्ठल. त्या तुकोबरायांचा अवतार आहे महाराज. म्हणून अवतार तुम्हा धरा या कारण. काय कारण आहे? उद्धाराया जन जळ जीव. जळ जीव का म्हटलं? हे सगळे जीव जे आहेत ते जळ आहे का? जळ या करता म्हटलं. कशा करता? ऐका माता भगिनींनो, थोडं तुमच्याकडे येतो. जळ कशा करता म्हटलं सांगतोय तुम्हाला. एखादा नवजात शिशु असू द्या, नुकताच झालेलं पोरग, त्याची आई त्याला घेऊन पहुडलेली आहे, झोपलेली आहे. महाराज त्या मुलाने घाण केली, करत नाही का? तो घाण करतोच. जिथं घाण केली त्याला तिथून उचललं, थोडंसं बाजूला टाकलं, बाजूला म्हणजे दुसऱ्या कडेवर टाकलं, आणि त्या ओल्या त्या घाणीत स्वतः ती माय झोपली. मुलाला दुसरीकडे, परत तिकडे दुसरीकडे टाकल्यानंतर पुन्हा ते घाण करणार नाही का? ते करणारच का? तुम्ही उत्तर द्या. का? कारण शी सू करू नये इथं
एवढी बुद्धी त्याच्या विचारात आता विकसित झाली आहे का याची जाणीव कुणाला आहे? तिच्या मायला आहे, आईला नाही. आई हे वेगळा शब्द आहे, इथं माय अपेक्षित आहे. माय अपेक्षित आहे. माय माय आणि आई हे वेगवेगळे शब्द आहेत. थोडंसं व्याकरण चालू. कसं काय म्हटले? बहिणा इकडे जाऊ, आपल्या खानदेशाचं भूषण आहे. माया म्हणता म्हणता कसा होटाले होट भिळे. माय म्हणता बरोबर कसा होटाले होट भिळते. माया म्हणता म्हणता कसा होटाले होट भिळे. आणि सासू म्हणता म्हणता काय होते माता हो? अवा बाहेर पडे म्हणजे कस काय? सा आणि सू, सासू. ऐकताय ना तुम्ही? 10 मिनिटात थांबणार आहे आपण. की किरीस का सुनेगा गाना, किरीस का, तेही कॅसेट आहे आपल्याकडे. आता हे झाली ए साईड, आता टाकली बी. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण म्हटलं कसं जगद्गुरु तुकोबरायांचा अनुग्रह दिन आहे की नाही थोडंफार. आणि तसंही अजितदादाचंही दुःख आहे सगळ्यांना, आहे की नाही. म्हणून चला पुढे सज्जनांनो. म्हणून ती माय आहे. माय म्हणता म्हणता वेगळी ताकद आहे. आपलं पोरग अर्थात आपलं मूल, उन्हाळ्याचे दिवस आहे, आई आतमध्ये बसली आहे घरामध्ये, हे पोरग बाहेर उन्हात जाऊन खेळते. काय म्हणते ती त्याला? कुठे नको मरू, कुठे मर, उन्हात नको मरू. ही झाली आई. आणि ही जे पोरग घाण करते तो पुन्हा पुन्हा घाण करते, पुन्हा पुन्हा घाण करते. त्याने 10 वेळा जरी घाण केली तरी त्याची घाण साफ करून त्या ओल्या जागेत स्वतः झोपून त्याला कोरड्या जागेत झोपवते. ती माया आहे. म्हणून तुम्ही संत माय. माय का माय? उद्धाराया जन जळ जीव. म्हणून तुम्ही माय. का माय? उद्धाराया जन. हा जळ जीव आहे. जीव म्हणजे कोण? आपण कसे आहे? जळ. आपल्याला सांगितलं संतांना, का रे ना आठविसी, का आठवत नाही? तो कृपाळू आहे. तरी आपण ऐकतो का? ऐकलंच नाही. शेवटी संतांना राग आला महाराज. ते म्हणतात किती वेळा सांगितलं तरी हा ऐकत नाही. पण त्यांनी त्यांचा स्वभावच ठेवला. जो खांदा वया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष ते जैसा. संतांचा स्वभावच तो आहे. म्हणून कसा आहे, एखाद्या वेळेला याला सांगितलं तिकडे जाऊ नको, जरी हा गेला, जसं घाण करू नको जरी केली, त्याच्या घाणे स्वतः महाराज आई झोपते, ती माय झोपते. तिला माय म्हणतात. म्हणून संतांना माय म्हटलं. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय. पुढचा शब्द आहे बाप. बाप का म्हटलं? म्हटले माय हा शब्द जसा अभंग तुकोबरायांचा आहे, आणि तुकोबरायांचा अभंग असल्यामुळे त्यांनी संतांचं केलेलं वर्णन आहे. म्हणून संत त्यांच्या समोर आहेत. मग कोण संत आहे? म्हणजे भजनच प्रमाण आहेत. ज्ञानोबा तुकाराम, अगोदर ज्ञानोबा आहे, म्हणून तुकोबरायांसमोर ज्ञानोबा आहे. म्हणून ज्ञानोबा तुम्ही आमचे कोण आहात? माय आहात. कोण आहात? माय आहात. तुम्ही संत माय. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. मग तुम्ही संत माय. असे ते ज्ञानोबा आहे. असे अभंग आहेत की ज्ञानोबारांना माय म्हटलं महाराज. आणि असा एक अभंग आहे की ज्यामध्ये फक्त बाप विशेषण लावलं, माय नाही. सांगा बरं कोणता? नाही, संतांना म्हणतो मी. तो तर जगाचा बाप झाला. तो बाप कोणता? नामा म्हणे आता लोपला दिनकर. आणि पुढे काय? बाप ज्ञानेश्वर. म्हणजे ज्ञानोबारांना म्हटलं हे पेशल. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आणि
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, म्हणून तुम्ही माय आहात, तुम्हीच ज्ञानोबा आहे, बाप आहात असं तुकोबा आहे म्हणतात. तुम्ही संत माय आणि बाप कृपावंत. बरं माय समजले कशा करता? उद्धाराया जन. मग बाप काय? याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुमा धरया कारण, अवतार तुमा धरया कारण, अवतार तुमा धरया कारण, अवतार तुमा धरया कारण. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. तुम्हाला बाप का म्हटलं? म्हटले बापाच्या विचारामध्ये आपल्या मुलाच्या विषयी कशाचा विचार जास्त घुमत असतो? माझ्या मुलाची भौतिक वृद्धी व्हावी, मी त्याच्याकरता काहीतरी करून ठेवलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? म्हणून तुम्ही संत बाप आहात, तुम्ही आमच्या विषयी, या जड जीवाविषयी काय विचार केला? म्हटले वाढावया सुख. सुख म्हणजे काय? हा 2 अक्षरी शब्द आहे, पण या शब्दाच्या शोधात अख्ख 100 वर्षाचं आयुष्य निघून जाते, पण शोधच लागला नाही. म्हटले कोणता शोध? सुख म्हणजे आहे काय? म्हटले सुख, खरं सुख जर पाहिजे असेल तर याची परिभाषा वेगळी आहे. सुख म्हणजे काय? सुखाचे प्रकार आहेत. कोणतं सुख नेमकं? त्याच्यापुढे विशेषण आहे. म्हणजे काय? प्रेम सुख पाहिजे, विषय सुख पाहिजे. सुख पाहिजे कोणतं? म्हटलं विषय सुख वेगळं आहे. विषय सुख म्हणजे वैशिक सुख. हां, ते काय? त्याचं महाराज हे 10 इंद्रिय आहे माणसाचे. 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय. 5 कर्म इंद्रिय आहे. हात पाय मन, हे कर्म करतात. ज्ञान इंद्रिय आहे. डोळे, अगोदर डोळे पाहतात, कान ऐकतात, जीभ चव दाखवते, आणि सगळे विचार एकटा या सगळ्यांना चारवणारा आहे मन, राजा, त्याच्याकडे जातात. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा ध्यान धरूं, जितना इसे समझाओ उतना ये मचलता है, राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, राधे तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. हो, अस्वाद आवाज बसलाय. म्हणून आता या मनाला समजवा. महाराज, स्पार्क कंपनीचा 2000 रुपयांचा जोडा घालून तुम्ही मेरू पर्वत चढू शकता. स्पार्क नाही हो, कुठलाही जोडा घ्या, त्याच्यामध्ये 2 mm चा खळा जर गेला ना, 2 पावलं नाही टाकू शकत तुम्ही. का? ते मन त्या खळ्याकडे सगळ्याला नेते. नाही, तो दगड काढ, मग पुढे पाऊल टाक, असा आहे. आणि मन एवढं चंचल आहे. म्हणून कोणतं सुख पाहिजे? म्हटले खरं सुख पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्या, ते ने विन जीवा सुख नव्हे. मग वाढावया सुख भक्ती. भक्ती 9 प्रकारची आहे. कोणी कोणी केली? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्म निवेदनम.
ही 9 प्रकारची भक्ती आहे. 9 भक्ती 9 जणांचा उद्धार झाला. विष्णू स्मरणामुळे परिषद राजा, कीर्तनामुळे नारद शुकाचार्य, स्मरणामुळे प्रल्हाद, पाद सेवनामुळे लक्ष्मी, पृथुराजा, पूजनामुळे, वंदनामुळे अक्रूर, दास्य भक्तीमुळे हनुमान, सख्य भक्तीमुळे अर्जुन, तर 9 आत्मनिवेदन भक्तीने बलिराजा. विठ्ठल विठ्ठल. आत्मनिवेदन भक्ती बलिराजाने केली. कोण बली? कोण बली? ऐकताय ना तुम्ही महिला? बघा, त्याचीच माय होती जे मी सुरुवातीला म्हटलो पुराणातली, जिने संस्काराचं बीजारोपण केलं, तेच बली. म्हटले कोण बली? ज्यांच्याकडे भगवान बटू म्हणून गेले होते, वामनाचा अवतार, त्यांच्याकडे गेले आणि मग त्यांना कथा भाग माहिती आहे आपल्याला, माहिती आहे ना, भागवतात आपण ऐकलंय. महाराज बटू बनून गेले. बृहस्पतीने म्हटलं, बटू वामना, रे तू दररोज मधुकरी घेऊन तू पण फारच कमी आणतोस, अशी कमी आणायची नसते. म्हटले कोणाकडून आणू? म्हटले आहेत ना बली, उदार आहेत, द्यायला बसलेच आहे म्हणे, तिथे जा. बटू गेले. महाराज यांनी पाहिलं यज्ञ भाग मांडलाय आणि कोणीतरी ब्राह्मण येतोय. काय भाग्यवान आहे म्हणे मी, वा वा वा, या 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 ब्राह्मण देवता, बसा. बसण्याकरता नाही आलो म्हणे, मग मला माझ्या पावलांनी 3 पावलं जागा पाहिजे. तितक्यात शुक्राचार्य जे दैत्यांचे गुरु आहेत ते पळत आले. बली म्हणजे देऊ नकोस. पण ते म्हटले का देऊ नाही? म्हणे अरे तो सामान्य नाही म्हणे, 14 भुवनाचा पती आहे, देवा देव, जगाचा मालकच आहे, काय मागेल सांगता येत नाही. मग तो म्हणे नाही, जर देव आहे तर आता तर अगोदर देईल, कारण जगाचा मालक जर याचक बनून माझ्या दारात आला असेल तर याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? म्हणे नाही गुरुजी, आता असू द्या. घेतला बघ कमंडलू हातात. गुरुजी म्हटले असं जमणार नाही. त्यांनी सूक्ष्मरूप धारण केलं आणि झरीत जाऊन बसले मध्ये. मग याला असं वाटलं, हा पाणी तर घेतोय पण खाली काय येत नाही, समर्पण द्यायचं होतं ना. मग काय केलं, यांनी गवताची शीख घेतली आणि टोचलीवर झारीमध्ये, आणि ती शुक्राचार्याच्या डोळ्यात गेली. बळीने शुक्र आंधळा केला. बास झाले आंधळे. लोक म्हणता बळी पाताळात धाडला देवानं. देवानं नाही, ऐका आता, जसे आंधळे झाले शुक्राचार्य खाली पडले आणि ते म्हणतात, ए बळी, अरे तुझा गुरुजी आहेत, मी गुरु आहे, सांगतोय तुला तरी ऐकत नसले का? आणि या उलट माझा डोळा फोडला. जा. 3 गोष्टी बोलले. तुझं पतन होईल, तुझी ही सगळी संपत्ती निघून जाईल, तुला इथं राहताच येणार नाही, तू पाताळात जाशील. म्हणून गुरूंच्या श्रापाने कुठे गेले? पाताळात. 3 पावलं जागा दे. दिलं महाराज. 2 पावलामध्ये, एकामध्ये अर्ध्व आणि दुसऱ्यामध्ये सत्य लोकापर्यंत देवाचं पाऊल दिलं. 14 भुवन व्यापून टाकले. ब्रह्मदेवाच्या समोर बोट. देवानं महाराज तिथंच जल समर्पित केलं ब्रह्मदेवानं, गंगा प्रगट झाली. विठ्ठल गंगा तिथून महाराज खाली आली पृथ्वीवर. ऐकताय ना तुम्ही सगळे? हा ऐका. मग पुढे आता काय झालं? 3रं पाऊल कुठे ठेवू सांग. त्यावेळेस आता बली थरथर कापायला लागला. म्हणे आता कुछ तो गडबड है दया, अभी क्या करेंगे? आता कुठं सांगू म्हणे. म्हणे काय चिंता नको करू. म्हणजे त्याची पत्नी बोलली मागून. म्हणजे बघा, एखाद्या यशस्वी पुरुषामागे, तो भक्तीतला असो कुठलाही असो, भौतिक दृष्ट्या कदाचित एखाद्या स्त्रीचा हात असूच शकते. म्हणून तर रामायणात ती स्त्रीचा हात आहेच आणि महाभारतातही आहे की नाही? मग याच्यातही आहे. ती म्हटली विद्यावली तिचं नाव आहे. म्हणे घाबरू नका हो. काय? देवाला सांगा म्हणे शरीरही एक जमीनच आहे, याच्यातही पाप पुण्य पेरल्या जाते. पाप पेरलं तर पाप उगवते, पुण्य पेरलं तर पुण्य उगवते. शरीर दान द्या. म्हणून आत्मसमर्पण केलं. आत्मनिवेदन भक्तीने बलिराजा, हा तो बली आहे. देवाने महाराज बलीच्या डोक्यावर पाय ठेवला. बली जो आहे पाताळात गेला, म्हणून त्याला सुतळ दिलं. म्हणजे वैकुंठासारखीच नगरी तयार करून दिली, जिथं स्वर्गातले सगळे सुख आहेत. त्या सुतळात तो गेला. मग तिकडे तो गेला सुतळात. भगवंत त्याच्यावर प्रसन्न होते आणि ते वामन भगवंत तिथं गेले आणि त्याला म्हणतात, बली मी तुझ्यावर खरोखर तुझ्या आत्मनिवेदन भक्तीवर जे आहे ते खुश आहे. माग काय मागतोस तर? तो म्हटला देवा एकच इच्छा आहे. ऐकताय ना तुम्ही महिला मंडळी? महिला मंडळी झोपले का तुम्ही? तुम्ही असे का बसले मग धृतराष्ट्रासारखे? असे का करता तुम्ही? तसे धृतराष्ट्रासारखे का करून राहिले? झोप आली का बुवा? थांबू का मी?
थांबू का मी? हा. विठ्ठल 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 विठ्ठल. फार महत्वाचा विषय आहे म्हणून ऐका, आपल्या कामाचा आहे. मग सुतळात देव गेले. देव त्या बलीला म्हणतात, काय मागण्याची इच्छा आहे ते माग. बली काय म्हणतो, देवा माझी इच्छा आहे घरातून निघताना तूच दिसावा आणि घरात येत असताना सुद्धा तूच दिसावा. देव म्हटले तथास्तु. घेतला महाराज दंड हाती. काय द्वारपाल झाले लगेच. तिथं काय वेळ नाही, नाही काळ वेळ या लागे, लगेच उभे राहिले. तिकडे कमला. कमला कोण? कमला कोण आजी? तू शेजारी नाही आजी, ते कमला. कमला कोण? कोण कमला? रुक्मिणी. रुक्मिणी तिथं वैकुंठात बसलेली. का बरं आले नाही जगाचे पप्पा? कोण्या भक्ता बरोबर बाई मारत आहे तिकडे गप्पा, मारत आहे तिकडे गप्पा. का बरं आले नाही जगाचे पप्पा? काय हसता राजा तुम्ही गोड. आणि तेव्हाचे काय बसले तुम्ही? क्यों रोते मिया बोले सुरती वैशी. काय सांगतो हो हा बुवा. आता मस्त जमलं ते. कुस्त गडबड है दया. आपल्याला फक्त तेच पाहिजे, किरीस का सुने का किरीस का. ते असलं की लोक असे खुलखुलून बसता कीर्तनात. चला मग सांगितलं तिला नारदांनी की ते तर तिथं उभी राहिले. मग त्यावेळेस लक्ष्मी आली. बलीला भाऊ बनवलं. माझा भाऊ हो म्हटले. का? अरे जगासाठी, जगाच्या मालकासाठी तू आत्मसमर्पण करू ते शकतोस? तुझ्यासारखा भाऊ नाही. नारळी पौर्णिमेला आली, जिला राखी पौर्णिमा म्हणतात. आणि राखी पौर्णिमेला ती पहिली बहीण, जगाच्या पाठीवर ती पहिली बहीण म्हणजे रुक्मिणी, जगाच्या पाठीवर पहिल्या भावाला तिने पहिली राखी बांधली. तिथून परंपरा सुरू झाली. वाजूनच घ्या एक तर, वाजवा बरं. म्हणजे त्याचं काय होते माहिती आहे का, तुम्ही एक तर मग वाजू की नाही वाजू वाजू, मी कन्फ्युजन आहे. एक तर बरोबर सांगतोय की नाही बुवा, काय यांना पटते की नाही बुवा. तुमची ताळी म्हणजे काय आहे, तुम्हाला विषय समजला आणि पटला. वाजवा मग एकदा. मग खुलून वाजवल्या पाहिजे ना, आहे की नाही. म्हणून ती पहिली बहीण आणि तो पहिला भाऊ. तेव्हापासून सांगितलं, दादा अरे मी तुझी बहीण झाली रे, मी तुला राखी बांधली. आजपासून बहीण भावाला राखी बांधेल. बली म्हणे बरंच झालं, मलाही बहीण नाही, मी तुला ताई म्हणत जाईल. म्हणत जा. हा म्हणे मग आता ताई काय करू पुढे? म्हणे दादा अरे ऑप्शन केल्यानंतर भावाने बहिणीला काही द्यावं. आपल्याकडे देताना ताई, ओ ताई देताना. हा आपले यांच्या बहिणी आल्या की, आपले यांच्या बहिणी तुमच्या घरी आल्या, देताना दिलंच पाहिजे. नाही दिलं तर लक्षात ठेवा, ज्या घरातून बहीण, अरे वर्षातून एकदा आपली बहीण घरी येते आपल्या, तिचं समाधान करा दादा. कारण खरं घर कुणाचं आहे ते तिचंच आहे. मुलगी आणि मुलगा एकाच घरामध्ये लहानाची मोठी होतात. मुलगा आयुष्यभर त्या आईवडिलांसोबत, त्या परिवारासोबत राहतो, पण मुलीच्या आयुष्याला मर्यादा आहे, समर्पण आहे, त्याग आहे. बघा वयाच्या 18 वर्षापर्यंतच मुलगी त्या परिवारासोबत राहू शकते. एकदा 18 वर्ष पूर्ण झाले की तिला त्या परिवाराचा, त्या गावाचा, त्या तालुक्याचा, एखाद्या वेळेला त्या जिल्ह्याचा त्याग करून अनोळखी ठिकाणी, अनोळखी लोकांमध्ये जाऊन राहावं लागते. किती मोठं समर्पण आहे. तिथंही त्यांचे स्वभाव कसे आहे कुणास ठाऊक. या परिवारामध्ये प्रेमानं महाराज लाडात पाडात वाढलेली मुलगी तिथं गेल्यानंतर सगळ्यांचं झाल्यावर हिला मिळते ते खाते तशी झोपते. एखाद्या वेळेला बहिणाबाई म्हणतात हातामध्ये पिशवी घेऊन माहेरात येण्याची हिला आस असते म्हणून येते. येत असताना आपलं 7-8 वर्षाचं पोरगं बोटात त्याचा हात धरून येत असते. माहेरामध्ये आल्यानंतर आता आई वडील नाही येत महाराज, भाऊ आणि भाऊजई आहे. आल्यानंतर हिचं स्वागत केलं जात नाही, ही स्वतः जाते महाराज बाथरूम मध्ये, स्वतः पाय धुवायला पाणी घेते आणि स्वतः त्यांच्याजवळ जाऊन बसते आणि स्वतःच बोलायला सुरुवात करते. वहिनी दादा नाही का हो घरात? कोण? वास्तविक हे पाहुणीन म्हणून आली तर बोलायचं काम कोणाचं आहे, पण हे बोलत नाही. हे काय करते, म्हणजे मला काय माहित. तेवढ्यात महाराज हिचा दादा येतो. दादा इथून फुगेल. दादा बरी आहे रे तब्येत? मला काय झालं?
काय बोलायची पद्धत आहे बा दादाची. दादा बसला. दादा सगळे चांगले आहे ना. भिंतीवरती आईवडिलांच्या फोटोला पाहिलं, त्याला हार टांगलेला आहे आणि डोळ्यात अश्रू आले. आज जर माझी आई माझे बाबा असते, म्हटलं असतं मला आलिंगन दिलं असतं. पोरी सगळं चांगलं आहे ना तुझ्या घरी, खुशाल आहे सगळं, मजेत आहे ना तू, काही त्रास. पण माझा भाऊ राजा हा ज्याला मी राखी बांधते विचारायला तयार नाही. कसं काय चालू आहे तुझ्या घरी, काय महाराज. फक्त डोळ्यात अश्रू आणते आणि तिथंच दाबते, रडत. आता हा हसाचा विषय आहे का, कशाला हसता. इथंच तर मग माणूस फसला आपला हिंदी आहे की नाही. कुठे काय करा हेच त्याला समजत नाही. आरास विचारत नाही. बघा काय लिंक आहे. पाहते दादा येतो मी. तितक्या तिचं पोरगं म्हणते आई मला भूक लागली ग. गपचूप बैस. 5 किलोमीटर गाव आहे, घरी गेल्यावर जेवण जेवू. रस्त्याने लागते आणि बहिणा बहिणी हे सगळं पाहिलं आणि लिहिलं बन शब्द टिपले एका माळीत दिले होऊन. आज माहेर आले जाण झाली झाली हो पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेरच्या वाटेत पडलेला दगड आहे, तिच्याशी संवाद साधतात. दगडाची ठेस लागली पायाला. तिचा मुलगा म्हणतो आई बघ या दगडामुळे तुझं बोट फुटलं ना ग, रक्त येत आहे, मी याला दूर फेकतो. थांब. माझ्या माहेरच्या वाटे जरी लागल्या रे ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेर आले जाण झाली झाली हो पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. हीच ती शाळा आहे, हेच ते घर आहे, हीच ती गल्ली आहे. इथं मी खेळली, लहानाची मोठी झाली. काय समर्पण आहे, किती मोठा त्याग आहे. का मुलगा 2 दिवस शिबिरात राहतो का महाराज. तुम्ही राहिले गुरु म्हणून शिबिरांमध्ये. मुलगा 2 दिवस घर सोडू शकत नाही. एखाद्या ठिकाणी गेला त्याचं चित्त लागत नाही. आई बाबा आणि मुलगी किती समर्पण. तरी एवढा अत्याचार. हे साखरीला आम्ही सांगितलं ना 2 मुली. एका नराधमाने काही एक मागे पुढे विचार न करता त्यांना विहिरीत ढकलून दिलं. विचारलं कारण काय, म्हटलं की जुनाट असेल काही वैर. घेणं ना देणं, खिशाला 4 पिणं. बरं मुलीवरून येऊन का ठेपते महाराज. बघा अशा मुली आहेत, अशी ती माय आहे, अशी ती बहीण आहे. आणि त्या बहिणीने मग बलीला सांगितलं दादा द्यावं लागते. ज्या घरातून वर्षाकाठी 2दा बहीण आनंदाने खुश होऊन घराच्या बाहेर पडते दीपावलीला आणि राखी पौर्णिमेला, आणि तिच्या भावाला पाहून म्हणते दादा जा तुझं भलं हो, त्या भावाला आयुष्यात कधीच कुठलं संकट दुःख येत नाही. नाहीतर मग हो गया भजन झालंच म्हणून समजा. हा लक्षात ठेवा, हे ठेवलं पाहिजे. दादा काहीतरी ऑप्शन म्हणून या टाटामध्ये टाक. ऑप्शन झालंय. त्यावेळेस बली म्हटला मांग काय पाहिजे तुला. म्हणे मला ते दे. ते कोण पाहिलं तिकडे बलीनं. देव होते हातात दंडा घेऊन उभे. म्हणे तो तर माझा द्वारपाल आहे. म्हणे तोच दे. मग म्हणे मगाशी तू का पाहते तिकडे, का पाहते तिकडे. म्हणे अरे आमचे ते म्हणजे ते आमचे ते आहे. कोणते. अरे तेच काय जगाचे पप्पा म्हणजे माझे ते म्हणजे माझे पती. तेच मला दानात दिले महाराज. तेव्हा देवाची सुटका झाली. याला म्हणता आत्मनिवेदन. आत्मनिवेदन भक्तीने बलिराजा. ही 9 प्रकारची भक्ती आहे. मग ही वाढली पाहिजे, अशी झाली पाहिजे. आणि त्या बलीच्या आईच्या तोंडातून शब्द फुटले पाहिजे. जसे बलीच्या आईच्या तोंडातून फुटले तसे आमच्या मायच्या तोंडातून फुटले पाहिजे की काय मुलगा जन्माला घातला. कारण ज्यावेळेस ती आली तिने पाहिलं देव थरथर कापायला लागला. का थरथर कापायला लागला. देव घाबरले. म्हटले हे पतिव्रता आहे, श्राप देऊन टाकील. बलीला पाताळात घातलं म्हणून. म्हटले देवा घाबरू नको, मी श्राप नाही देत. म्हटले मग अच्छा हुआ सती नहीं गई विरोचन के साथ. अच्छा हुआ सती नहीं गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ.
म्हणून जगाच्या मालकानं समोर हात केले असा पुत्र जन्माला घातला. कशामुळे? आत्मनिवेदन. मग प्रत्येक बापाची आणि प्रत्येक मायची इच्छा काय असते? माझ्या मुलाने अशी साधना अशी भक्ती केली पाहिजे, तो तसा झाला पाहिजे. म्हणून संत रूपी मायबापांची ती वासना आहे. या भक्ताचं असं झालं पाहिजे, या जड जीवाचं असं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? भक्तिभाव. भक्ती वाढली पाहिजे. भाव म्हणजे काय? म्हटले भाव म्हणजे प्रेम. भाव. नाहीतर मग काय महाराज? थाट शृंगार केला. ऐकताय ना तुम्ही? थाट शृंगार केला. आरशा समोर उभी राहिली. चमकी पावडर, स्नो, फेरेमॅन लवली, विको टर्मरिक, रूपमृत. ऐकताय ना तुम्ही? थाट शृंगार केला. आरशा समोर उभी राहिली आणि नाक झाकून घेतलं. नाक झाकून घेतलं आणि म्हणे मी कशाला आरसा तपाऊंगा. मग 2-4 लोक आले. म्हणे आरशात पाहत नाही मग नाक कशाला झाकते? बरं नाकातल्या नाकात म्हटलं की नाही मी नाही? माझा आवाज आहे का तसा? मग का म्हटलं मी ना? विचारा ना. सांगू? तिने नाक झाकलं होतं. दिसायला थाट शृंगार झाला होता, पण नाक मी कशाला आरशात पाहू. मग एक सुभाषितकार गेला. म्हणे बाई ते सगळं पटलं. साडी पैठणी घातली आहे तू, शृंगार मस्त आहे, पण हात काढ बरं. म्हणे नाही. अरे काढ. काढला हात. नाकावर वांग ठेवेल. वांग तेही कोणतं? म्हणे पन्ना. पन्ना म्हणजे दबेल. काय महाराज? काही करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. वाया गेली. नाक नाही तेने वाया गेले. काय करावी 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. काय करावी 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. वाया गेली. वाया गेली. वाजवा आता टाळी. थोडं लेट झालं बरं तरी ते राजू महाराज. ते समन्वयच पाहिजे झाला. तो बोलत आला पाहिजे. वा वा वा. नाक नाही त्याने वाया गेले. काही करावी ती 32 लक्षणे. काय कामाचे लक्षण? रांडवेने जेवी आणि माऊली म्हणतात अंग गोरे आणि तरुणे परी लिहिले आईलेने. परी एकलेने प्राणे सांडिले जेवी. अंग सुंदर आहे, गोरगोमट दिसायला सुंदर, तोर तरुण तळपदार, पण त्यात प्राण नाही. काय उपयोग नाही. तसं महाराज म्हणतात भाव भावेन देवम कलया नरेंद्रम. धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेचे मित्रम. सत्य बोल्याने मित्राला वश केला जातं. कपट केल्याने शत्रू वश केला जातो. कला प्रदर्शित केल्याने राजा वश केला जातो. धनाने पत्नी वश केल्या जाते आणि भावाने देव वश केला जातो. म्हणून भावेन देवम. भाव महत्वाचा आहे. भक्तिभाव. धर्म. धर्म म्हणजे काय? महाराज म्हणतात, ऐकताय ना तुम्ही? खरा धर्म कशाला म्हणतात? माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे खरा धर्म आहे. ऐकताय ना तुम्ही? खरा तो जगाला धर्म म्हणजे काय? सत्ययुगामध्ये धर्माचे 4 पाय होते. त्रेतायुगामध्ये 3, द्वापारात 2 आणि कलीमध्ये 1. ते म्हणजे सत्य. आपण सत्य बोलतो का? बोलतो आपण सत्य. किती सत्य बोलतो आणि किती खरं बोलतो आपण? आपल्या भरोशावर सगळं आहे का हे टिकलेलं नाही हो. हा सत्यरूपी जो पाय आहे ना धर्माचा, हाही निघून गेला असता तो टिकलेला आहे. त्याचं कारण आहे आजही या विश्वामध्ये पतिव्रता आहे. खरी पतिव्रता म्हणून त्याचा पाय आहे. तुम्ही म्हणसान आम्ही तर पतिव्रता आहे. आम्ही नाही का? तुम्ही आहे. मला तुम्ही नाही असं नाही म्हणायचं. पण खरी पतिव्रता तिलाच म्हणतात महाराज संतांच्या परिभाषेत, की जिच्या मनातही परपुरुषाबद्दल मनातही तिच्या विचार येत नाही, ती खरी पतिव्रता. तिचे 3 प्रकार आहे: मध्यम, उत्तम आणि कनिष्ठ. आजही या भारत देशामध्ये गंगा वाहते आहे. म्हणून जग स्थिरावलन सत्य त्या ठिकाणी टिकून आहे. आजही गोमातेची सेवा होते म्हणून सगळं व्यवस्थित आहे. आजही होते आहे महाराज. म्हणून धर्म खरा तो एकची धर्म,
हाच खरा धर्म आहे. आठवा या धर्माला ठेवा विचारात आणि आठवा त्या दिवसाला की हा तोच देश आहे. कोणता देश? हा तोच देश आहे की एकेकाळी या देशात राम मंदिर नव्हतंच, आत्ता झालं. आणि त्या राम मंदिराचा स्मरण दिवस जो आहे तो 22 जानेवारी, तो आपण स्मरणात ठेवला पाहिजे. तो सोहळा साजरा केला पाहिजे. तोच आपण करतोय. तोच हा पर्व काळ आहे राम मंदिराचा. ज्याला हिंदुस्थान म्हणत होते तो कसला हिंदुस्थान? जिथं हिंदूच्या विचाराला नाही राहिला स्थान, कसला रे हिंदुस्थान? 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्राला आहे, पण 550 वर्षाचा निरर्थक वनवास आहे. काही एक अर्थ नाही महाराज, निरर्थक वनवास. आपण काय सगळे फक्त म्हणत होतो बनाएंगे मंदिर, घरात बसून बनाएंगे मंदिर. पाऊस आला, कीर्तनात जायचं नाही, घ्या दरवाजा लावून, जाऊ द्या गाव वाहून. बाल्या बाल्याची माय बाली, 10 बाय 10ची खोली. नितीन महाराज की जय. असंच ना, या रे दरवाजा लावून. आपल्याला कसली आठवण? आपला धर्म आपलं काय नाही महाराज. आपल्या अंगात तो तेव्हा संचरते जेव्हा आपल्या अंगावर येते, तोपर्यंत नाही. ऐका हो, तुमच्या घरापर्यंत पाणी आलं. कुणाच्या? माझ्या का? नाही, तुमच्या शेजाऱ्याच्या. मरू दे म्हणे, माझ्या आलं काय? आपण माझं शेजाऱ्याला म्हणत नाही. ओ शेजाऱ्याला माझं म्हणत नाही, यात नवल नाही. हा माझा शब्द माणसाच्या जीवनातून डिलीट झाला आणि एका प्लॅस्टिकच्या बाटलीवर जाऊन बसला. ऐकताय का तुम्ही? ज्याला समजलं त्याला कोटी कोटी धन्यवाद. आता आपलं कीर्तन असं आहे, स्पीडमध्ये ऐकत जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पटकनी. हा माझा शब्द घरातूनच गेला. व्याकरण दृष्टिकोनातून माझा हा शब्द आत्मीयता वाचक आहे. तो काहीतरी दाखवतो. म्हणून आपल्या भारताची प्रतिज्ञा आहे, भारत आमचा देश आहे, सारे भारतीय आमचे नातेवाईक आहे. असं आहे का? भारत आमचा देश आहे असंच आहे ना ताई? ताई, भारत माझा देश आहे, हो की नाही महाराज? काय छोटे छोटे महाराज उभे करून दिला केव्हाचे. आता मी बऱ्याचदा पाहिलं, पण आता काय ते बघा हालतही नाही बुवा. विठू माझा हे कुरवाळा, ही आपल्या संप्रदायाची क्रांती आहे. आता हे पोरं उभे आहे बघा. आता कीर्तनात आता जे बाबा आले, तुमच्या शेजारचे दादा, रागणे आला ना तसं म्हटलं तर माफी मागतो. तुम्ही काय केलं, चालू लिंकमध्ये हसले बुवा, मग ते मला खराब वाटलं. दिस इज नॉट फेअर. म्हणून असू द्या. ते बाबा आले आणि येता बरोबर काय केलं दादा, या पोराच्या पायावर मस्तक ठेवलं बघा. याचं काय वय आहे? 6-7 वर्षाचं वय, 8-10 वर्षाचं वय, आणि 60 वर्षाचा म्हातारा याच्या पायावर मस्तक ठेवतो. आणखी काय पाहिजे? क्रांती आहे आपल्या संप्रदायाची. इथं जातीपातीचा भेद नाही. कोण कोण्या जातीचे कोण आहे महाराज? सकळांशी येते आहे अधिकार, तुका म्हणे नाही जाती सवे काम. म्हणून नाही, हे झाड आहे म्हणे कशाचं आहे? म्हणे हे पिंपळाचं आहे. पिंपळाचं आहे ना? हा वडाचा आहे. मग तर जास्त लांब जाण्याची गरजच नाही. वडापाव वडापाव शेजारीच आहे भाव. हे वडाचा आहे. त्याच्या पुढे कशाचा आहे म्हटले? निंबाचा आहे. त्याच्या पुढे ते कशाचा आहे? खैराचा आहे. ते कशाचा आहे म्हटले? चंदनाचा आहे. ते 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 जळगाव संपलं आणि शेवटी पराडला ती नदी आहे. ते कशाचा आहे म्हणे? ती येडी बाबोई. माझे शब्द नाही, ज्ञानोबरांचे आहे. येडी बाबूई आहे. ते नदीच्या पराडला असते. मग येडी बाबूई आहे. मग हे कशाचे आहे म्हटले? हे चंदनाचं, हे खैराचं, हे निंबाचं, हे वडाचं. हे जात आहे. हे जात कुठपर्यंत आहे ताई? जोपर्यंत झाड उभा आहे तोपर्यंत जात आहे राजू महाराज. हे झाड पडलं, याचं सरपण झालं. ज्ञानोबा म्हणता या सरपणाचा संबंध अग्नीशी आला रे आला की आता एकच जात शिल्लक आहे. सांगा कोणती? सांगा महाराज. सरपणाचा संबंध अग्नीशी आला की त्याची काय होते? राख. आता सांगा बरं, चंदनाची कोणती, खैराची कोणती, येडी बाबूई कोण?
सांगता येईल का? प्रत्येकाची राख होणार आहे. आणि जर प्रत्येकाची राख होत असेल, प्रत्येकाची जर राखच होत असेल, तर येड्या बाबूची राख बनण्यापेक्षा चंदनाची राख व्हा. पटतं की नाही? हे कशाची राख आहे? हे कशाची राख आहे? म्हणून ताकदीनं सांगा, जाते म्हणा माझा पोरगा कीर्तनात, हाय त्याच्या गळ्यात माळ, हाय कपाळाला टीका, हाय डोक्यावर टोपीन वारकरी पोशाख. सांगितलं त्याला मी, उठल्या उठल्या देवळात देवाच्या पायाने पडायचं. म्हटले मग आई वडिलांच्या पडायचं, हेच तुझे खरे मायबाप आहे. भक्त पुंडलिकानं काय केलं महाराज? हेच तर केलं. म्हणून वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म. धर्म धर्म म्हणजे काय? हेच खरी धर्माची परिभाषा आहे. नका जाऊ आडराने, ऐसी गरजती पुराणे. खरा एकच धर्म आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे जात कुठपर्यंत आहे. जातीपातीत भेद मानू नका. हे खैराचं, हे चंदनाचं नाही 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 करू नका. असं चला पुढे. म्हणून भाव, धर्म, कुळाचारी नाम. कुळाचारी त्याचं कुळच अर्पून गेले. याती कुळ माझे गेले हरपुणी, श्रींगा वाचून आणून येणे. आता काय, आमचं एकच कुळ आहे, म्हणजे माझ्या कोळीची कुळ स्वामिनी. देव आदत्र जननी. ते पुढे काय आहे? ती पंढरपूर निवासिनी. असंच आहे ना महाराज? सोपान महाराज, मी विसरलो खरंच म्हणून विचारतो. काही असं नाही. पंढरपूर निवासी यैव यैव पुंडलिक वरदायनी, यैव पुंडलिक वरदायनी, पुंडलिक वरदायनी यैव पुंडलिक वरदायनी, पुंडलिक वरदायनी, यैव पुंडलिक वरदायनी, यैव पुंडलिक वरदायनी, यैव पुंडलिक वरदायनी. कुळच गेलं महाराज. कुळ, कुळाचा विचार नाही न पाह्याती कुळाचा विचार. कुळ गेले हारपोनी. जर कुळाचा विचार असता तर शबरी कोण होती? ओ माता बहिणी हो, शबरी भिल्लीनी होती. आणि किती सुंदर होती बाबू दिशाले. दादा सुंदर होती ना? पा किती लहान वय आहे त्याचं नाही म्हणतो. तुला कोण सांगितलं नव्हती? आम्ही सांगतो ना होती. म्हण होती. काऊन नाही म्हणतो तू? तुला कोण सांगितलं नव्हती? म्हण होती. चल दे रातभर म्हणा, मी नाहीच म्हणे. पा त्याला कॉन्फिडन्स आहे. नव्हती. काय नाव आहे तुझं? वेदांत. चेतन दाने. त्याचं बरोबर आहे चेतनचं. नव्हती तर नव्हतीच. शबरी कोण होती? भिल्लीनी. 10 वर्षाची शबरी, केस कुरळे. आमचे गुरुजी म्हणतात तिच्या डोक्यात जुवा होत्या. पुंजाजी महाराज धोपेश्वर. अरे जुवा होत्या. आणि जुवा म्हणजे काय माहित आहे ना? की बोलले तुम्ही आता? नाही नाही नाही, विसरली तर या थोडं झाली आहे नाही. त्या येऊ शकतात. पूर्वी एक कार्यक्रम चालायचा, स्वयंपाक वगैरे झाला की सगळ्या महिला बाहेर येऊन बसायच्या आणि एकीमेकी पुढे बसल्या की सुरू कार्यक्रम. आता ते बंद झालं. असो, तिच्या डोक्यात जुवा पडल्या होत्या. अशी शबरी होती. शबरी, कुरळे केस, दात तिचे पिवळे पडले होते, चेहऱ्यावर सुरकुट्या होत्या. आणि मातंग ऋषीजवळ गेली. गुरुजी थोडा आवाज द्या हो याला. काय दळणी राव, काय आवाज बसलाय माझा. गुरुजी जवळ गेली. गुरुजी, अहो गुरुजी, मी हीन आहे, मी दीन आहे. येतील का प्रभू? येतील. काय कर, काय करू? श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. राजा राम राम राम, सीताराम राम. भजन कर शबरी. हरे रामा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे. श्रीराम जय राम. शबरीने भजन केलं. आश्रमात या कधी रे
रामा रघु श्रीरामचंद्रा रघुनाथा दर्शन दे रे जाता जाता. ओ देवा ये तू जर आलात मी काय करील. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई तो मैं आसन पे बिठाऊंगी. अन मीठे मीठे बेर बरं बेर मिठे होते कोणी सांगितलं. शबरीनं म्हणजे तिने खाऊन पाहिले. तिचे दात पाहिले ना कसे होते. ते तर बिरिनी होती पण मिठे आहे की नाही अर्थात गोड आहे की नाही ते चाकून तिनं पाहावं आणि जगाच्या मालकाने खावे याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं आहे महाराज. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. अशी शबरी न पाहे याती कुळाचा विचार. आणि म्हणून वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम. विठोबाचे आपला विषय नारायण करून टाकावा. नसेल जमत तर एक काम करावं सतसंग करावा. जो कलियुगात महत्वाचा आहे सतसंग सत्याचा संग. सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग याचा दुसरा अर्थ असा आहे सतसंग म्हणजे काय. हा सत्संग जिथं देव आहे भक्त आहे आणि त्याचं नाव आहे असाच सत्संग जो आहे तो करा. म्हटलं इथं आल्यावर काय होईल म्हटलं त्याचा स्वभावच आहे काय. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी. कैसे तैसे चंदनाच्या संगतीत येडी बाबू आली तरी तिचा काय तो सुवास सुगंध. मग संत रूपी त्या चंदनाच्या संगतीत या. महाराज म्हणतात कधी काळी ही उदाहरणादाखल कमी पडते. परीस आहे परीस. ज्ञानोबरांच्या ओवीचा एक संदर्भ सांगतो थांबतो. ते म्हणतात लोखंडाच्या साम्राज्यामध्ये एक नवीन पाहुणा आला परीस. आणि त्या परिसानं काय केलं सगळं लोखंडाचं काय केलं महाराज सोनं केलं. परिसाचं तुकडं एक आहे आणि लोखंडाची पूर्ण खनिज आहे खाण आहे तरी त्याच्यात ताकद आहे सोनं करण्याची. हा स्वभाव संताचा आहे. सज्जन असला तरी जय हरी दुर्जन असला तरी जय हरी. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणून त्यांना कृपावंत म्हटलं. कारण या जगात कृपावंत दोनच आहे एक संत आणि दुसरे भगवंत. भगवंत कसे कृपावंत होतील याकरता काय करावं म्हटले हात वर करा. जो हात वर करणार नाही ज्याच्या हात खाली आहे त्याच्या अंगावर ज्याच्या हात वर आहे याच्या हिशाचं पाप जाऊन बसीन. एक साथ सावधान सावधान. विठोबा रखुमाई हरी जय जय गजानन महाराज भाई सब की जय. सनातन हिंदू धर्म की जय. माता की जय. भारत माता की जय. संतांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रमण करा. त्यांनी हेच भजन केलं आणि त्यांनी आपल्याकरता तो ठेवा मागे ठेवला. तुकोबराय म्हणतात तो लाडू जो आम्ही आनंदाने खातो आज तुम्हाला सांगतो तुकोबराय अनुग्रह दिन आहे. ते म्हणतात हा नका तळपळू अरे तुम्ही तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. हे झाल्यानंतर मग सुख सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुर्लत असो. मग त्याकरता काय करायचं आई साहेबांची वारी करायची. फार काही जास्त लांब नाही एक 35-40-50 किलोमीटरच्या आसपास श्रीमंत श्री आदिशक्ती आईसाहेब मुक्ताई यांचं अधिष्ठान आहे. म्हणजे जे ज्ञान महादेवांपासून माझ्या ज्ञानोबरायांपर्यंत आलं. ज्ञानोबरायांनी काय केलं मग ज्ञानदेवा सार सोचविले. ज्ञानदेवोपदेश करून या पायी आणि सोपान मुक्ताबाई आणि श्रीमंत श्री
आईसाहेब आदिशक्ती मुक्ताईंचे आपण लेकरं आहोत. त्यांच्या परिसरात राहतो, त्यांच्या कृपा क्षेत्राखाली राहतो, इतक्या जवळ राहतो, इतक्या दुरून वारकरी भाविक येतात. आपणही प्रत्येक महिन्याला गेलं पाहिजे. आईसाहेबांचा जप आपल्या विचारात नित्य ठेवला पाहिजे. मनातल्या मनात काय होईना, स्वयंपाक करताना कणिक मळताना मुक्ताबाई मुक्ताबाई म्हटलं पाहिजे. नक्की सांगतो, नक्की सांगतो. नाही फार जास्त काही, पण तुमचे मुलं तुम्हाला घराच्या बाहेर कधीच काढणार नाही. अन्नामध्ये संस्कारांची गरज असते महाराज, लक्षात ठेवा. म्हणून एकदा हात वर करा, आईसाहेबांच्या नावाचा गजर करू आणि आपण थांबूया. मुक्ताबाई 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 ताळी 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 ताळी. आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई दासा नावाबाई दासा डाव डावाबाई आमची आई मुक्ताबाई आमची आई मुक्ताबाई 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 आमची आई मुक्ताबाई 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 आमची आई मुक्ताबाई मुक्ताबाई दासा नाव देवाबाई मुक्ताबाई मुक्ताबाई दादा डाव डावाबाई मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झालेली सेवा हनुमंतरांच्या समर्पित करतो आणि थांबतो. आमचे हरिभक्त प्रायण प्रवीण दादा यांच्यामुळे सुनील दादा सगळ्यांची तुमची भेट झाली. दादा आहेत मृदंगाचार्य महाराज, सगळी महाराज मंडळी, सगळ्यांचे आभार. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ऐका ऐका